58 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला सुरुवात केली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करणं हे या निर्णयाचं उद्दिष्ट आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2000 केंद्र सुरू केली जाणार आहे. ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे 1 लाख कोटी रुपयांचा लाभ होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. रब्बी हंगामातल्या 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता येत्या 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं MSME, बिगर MSME आणि विमान कंपन्यांसाठी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेला काल मान्यता दिली. या अंतर्गत MSMEला कर्ज घेताना कुठलंही तारण द्यावं लागणार नाही, तर इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना कर्ज रकमेच्या केवळ 10% तारण देण्याची गरज असेल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. त्या काल कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. निवडणुकीत आपला पराभव झालेला नसून तो करवला गेला आहे, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान राजरहाट न्यू टाउन मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपा सदस्यांची संख्या 207 झाली आहे. तामिळनाडूमध्ये तमिळ वेत्री कळघम हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सादर केलं आहे. विजय यांची TVK विधिमंडळ पक्ष नेते म्हणून निवड झाली आहे. ST महामंडळाकडून सवलतधारक प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्डचं वितरण राज्यभर सुरू करण्यात आलं असून 3000हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन कार्डसाठी 199 रुपये तर जुन्या स्मार्ट कार्डधारकांसाठी 149 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. नागपूरच्या धामणगाव इथं 2 मे रोजी लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर ग्रामीण भागात शेतातील काडी कचरा उघड्यावर जाळण्यास बंदी घातली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अन्वये हा आदेश जारी करण्यात आलाय. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.